हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पाज किचनमध्ये। तर आज आपण 1.5 किलोच्या प्रमाणामध्ये चॉकलेट ट्रफल केक बनवून कसा रेडी करायचा त्याची रेसिपी बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत, त्यांना ट्रफल केक बनवताना भरपूर असे प्रॉब्लेम्स येतात। तर प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि ट्रफलने केकवरती काम कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित टिप्स सहित शिकायला भेटणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर इकडे बघू शकता, मी ते 1.5 किलोचा ट्रफल केक बनवून रेडी करणार आहे। त्याच्यासाठी मी इथे 900 ग्रॅम होईल इतका जो स्पंज आहे तो बेक करून घेतलेला आहे आणि आपण याच्या व्यवस्थित अशा एकसारख्या 3 लेयर्स कट करून घेणार आहोत। तर लेयर्स कट करण्याच्या अगोदर आपल्याला केकवरती थोडंसं मार्किंग करून घ्यायचं असतं, त्याने व्यवस्थित अशा लेयर्स कट होतात। तर इथे मी चाकूने थोडंसं मार्किंग केलेलं आहे आणि आता धाग्याच्या मदतीने ज्या लेयर्स आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत। तर किती व्यवस्थित अशा मार्क केल्यामुळे आपल्या ज्या धाग्याने लेयर्स कट झालेले आहेत त्याचं फिनिशिंग बघू शकता। तर ही एक सोपी पद्धत आहे ज्या लेयर्स असतात त्या कट करण्याची। तुम्ही सुद्धा शिकावं असाल तर ही टिप्स नक्की तुमच्यासाठी कामी येणार आहे। तर इकडे आपल्या केकच्या ज्या 3 लेयर्स आहेत त्या कट करून झालेल्या आहेत बघू शकता। या केकसाठी जे लागणारं ट्रफल आहे ते मी अगोदरच बनवून इथे रेडी केलेलं होतं। तर याची फुल रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता। तर इकडे बघू शकता 1 किलोचा जो बेस आहे तो मी इथे घेतलेला आहे, त्याच्यावरती थोडंसं ट्रफल लावून जी पहिली लेयर आहे ती व्यवस्थित अशी सेट करून घेतलेली आहे। आता आपण याला थोडंसं हलकंसं सोकिंग करून घेणार आहोत। तर सोकिंग करण्यासाठी शुगर सिरपचा वापर मी केलेला नाही, थोडंसं थंड पाणी आणि त्याच्यामध्ये 1 चमचा होईल इतकं चॉकलेट गनाश टाकून मी इथं रेडी करून घेतलेलं आहे आणि थोडंसं लिक्विडी टाईप गनाशसुद्धा मी इथं बनवलेलं आहे सोकिंगसाठी। याने काय होतं, केकची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते आणि ट्रफल केक म्हटल्यानंतर तर सर्वांनाच आवडतो। तर इथे आता आपण या केकवरती ट्रफलने काम करणार आहोत। तर इथे मी ट्रफलची पूर्ण अशी या केकवरती लेयर देणार आहे। तर इकडे बघू शकता, जे ट्रफल आहे त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती अशा पद्धतीची पाहिजे, जेणेकरून जेव्हा आपण केकवरती चॉकलेट ट्रफलचं काम करतो तेव्हा ते व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये यायला पाहिजे। आणि अशा पद्धतीचं जे ट्रफल आहे ते केकवरती मी सगळीकडे आता व्यवस्थित असं स्प्रेड करून घेतलेलं आहे बघू शकता। तुम्हाला एक टिप्स जी आहे ती फॉलो करायची आहे, ती म्हणजे पुढं तुम्हाला बघायला मिळेलच। तर इकडे बघू शकता, ट्रफल जे आहे ते मी याच्यावरती व्यवस्थित असं स्प्रेड करून घेतलेलं आहे। आता आपण याच्यावरती जी दुसरी लेयर आहे ती ठेवून द्यायची आहे। दुसरी लेयर आपली ते सेट झालेली आहे, याच्यावरती सुद्धा आपण छान असं सोकिंग करून घेणार आहोत। तर सोकिंग करून झाल्याच्या नंतर सेम प्रोसिजरनी आपण याच्यावरती ट्रफलची लेयरिंग देणार आहोत। हे जे ट्रफल बनवलेलं आहे ते मी अमूल फ्रेश क्रीम वापरून आणि डार्क कंपाऊंड चॉकलेट वापरून बनवलेलं आहे। याचा फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता, म्हणजे तुम्हाला समजेल। चॉकलेट ट्रफल केक जो आहे त्याच्यामध्ये क्रीमचा वापर न करता बनवावा लागतो, तो म्हणजे हे अशा पद्धतीचं जे चॉकलेट ट्रफल आहे ते बनवूनच आपण केक बनवून रेडी करू शकतो। बऱ्याच जणांना क्रीमचे केक आवडत नाही, तर त्यांच्यासाठी हे खूप छान असं ऑप्शन आहे। तुम्ही अशा पद्धतीचे विदाऊट क्रीमचे चॉकलेट ट्रफलचे केक बनवून रेडी करू शकता खूप सोप्या पद्धतीने आणि आपल्या मुलांना खाऊ देऊ शकता। तसेच बड्डेसाठी सुद्धा घरच्या घरी होममेड जो केक आहे तो बनवून रेडी करू शकता। कधीही फ्रेश केक होममेड बनवलेले चांगले असतात बेकरीपेक्षा। तर इकडे बघू शकता, चॉकलेट ट्रफल केक बनवताना प्रत्येकाला हा जो प्रॉब्लेम आहे तो फेस करावा लागतो, तो म्हणजे जेव्हा आपण लेयरवरती जे चॉकलेट ट्रफल आहे ते स्प्रेड करतो ते पॅलेट नाईफसोबतच वरती येतं। याचं कारण असं आहे, आपलं जे ट्रफल आहे ते थोडंसं थिक झालेलं असतं, त्यामुळं असं होतं। तर आपल्याला घाबरायचं नाही, इथे आपल्याला थोडंसं गरम पाणी घ्यायचं आहे आणि गरम पाण्यामध्ये जो पॅलेट नाईफ आहे तो थोडासा डीप करून मग याच्यावरती व्यवस्थित असा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे। जे ट्रफल आहे ते आपल्या केकच्या लेयरसोबत व्यवस्थित असं सेट होतं। तर हा जो प्रॉब्लेम आहे तो
अशा पद्धतीने तुम्ही केक बनवताना सॉल्व करू शकता। तर इकडे बघू शकता आपल्या दोनही लेयर्स व्यवस्थित अशा आपण इथे सेट करून घेतलेल्या आहेत। आता आपण केकवरती जी आपली तिसरी लेयर आहे ती सुद्धा व्यवस्थित अशी सेट करून घेणार आहे। बघू शकता केकची लेयर सेट करताना आपल्याला चारही बाजूनी बघायचं आहे की आपली जी लेयर आहे ती व्यवस्थित अशी सेट झालेली आहे की नाही। नंतरच आपल्याला त्याच्यावरती जे गनाश आणि चॉकलेट ट्रफल आहे त्याने काम करायचं आहे। तर इकडे बघू शकता केकच्या लेयर्स व्यवस्थित अशा सेट झालेल्या आहेत। आता आपण सगळीकडे जे चॉकलेट ट्रफल आहे ते याच्यावरती व्यवस्थित असं लावून घेऊन स्प्रेड करणार आहोत। तर इकडे बघू शकता पायपिंग बॅगचा वापर केलेला आहे मी। सगळीकडे जे चॉकलेट ट्रफल आहे ते व्यवस्थित असं स्प्रेड करून झालेलं आहे। आता आपण पॅलेट नाईफच्या मदतीने या केकचं जे फिनिशिंग आहे ते करून घेणार आहोत। तर वरच्या बाजूला थोडंसं अजून ट्रफल मी लावून घेणार आहे। खालच्या बाजूचं तुम्ही बघू शकता किती छान असं व्यवस्थित फिनिशिंग झालेलं आहे। तर गरम पाण्यामध्ये आपण जो पॅलेट नाईफ आहे तो व्यवस्थित असा डीप करून घेतला की आपल्या या केकचं जे फिनिशिंग आहे ते खूप छान असं येतं। थंडीमध्ये थोडासा हा केक बनवताना प्रॉब्लेम येतो, कारण थंडीमुळे थोडंसं जे चॉकलेट असतं ते थिक होतं आणि त्याचं बॅटर थोडंसं आपल्याला सारखं गरम करावं लागतं। तर उन्हाळ्यामध्ये थोडाही प्रॉब्लेम येत नाही। तर प्रत्येक क्लायमेटमध्ये थोडीशी घ्यावयाची जी काळजी असते ती फक्त आपण घेतली पाहिजे केक बनवताना। अशा छोट्या मोठ्या टिप्स आपल्या लक्षात राहणं खूप गरजेचं आहे केक बनवताना। याने आपलं केक बनवणं खूप इझी जातं। तर इकडे बघू शकता केकचं जे फिनिशिंग आहे ते इथे परफेक्ट असं झालेलं आहे। आता आपण याच्यावरती थोडंसं जे चॉकलेट गनाश आहे ते स्प्रेड करून घेणार आहोत सगळीकडे, कारण या केकची जी शाईन आहे ती आपल्या चॉकलेट गनाशनेच येते। तर इकडे बघू शकता सगळीकडे मी चॉकलेट गनाश स्प्रेड करून घेतलेला आहे। आपण याच्यावरती आता थोडंसं हलक्या हाताने जो पॅलेट नाईफ आहे तो फिरवायचा आहे आणि यानेच आपल्याला छान असं याचं व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचं आहे। तर आपण थोडंसं साईडला डिझाईन बनवण्यासाठी जे आपल्याकडे स्क्रॅपर आहे त्याचा मी वापर केलेला आहे आणि अशा पद्धतीची एक छान अशी डिझाईन बनवून घेतलेली आहे। बघू शकता टिश्यू पेपरनी आपल्याला सगळीकडे जो बोर्ड आहे तो क्लीन करून घ्यायचा आहे आणि मगच याचं जे डेकोरेशन आहे ते करून घेणार आहोत। तर डेकोरेशनसाठी मी ते थोडेसे चॉकलेट्स, जेम्स, चोको चिप्स आणि कॅडबरी वापरलेले आहे। याने आता आपण या केकचं डेकोरेशन करून घेणार आहोत। तर इकडे बघू शकता अशा पद्धतीचे आपल्याला अगोदर मार्क काढून घ्यायचे आहेत केकवरती आणि मगच डेकोरेशन करायचं आहे। डिझाईन भरपूर आहे, तुम्हाला जी योग्य वाटेल ते तुम्ही बनवू शकता। तर ही जी डिझाईन आहे ती कस्टमाइज आहे, म्हणून मी हीच डिझाईन बनवून इथे रेडी करणार आहे। तर चॉकलेट ट्रफल जे आहे ते मी पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेलं आहे आणि जे N1 नोझल आहे त्याने छान अशी जी बॉर्डर आणि वरच्या बाजूची डिझाईन आहे ती मी इथे बनवून घेतलेली आहे। बघू शकता आणि किती छान असं या चॉकलेट ट्रफलने आपण केकवरती काम करू शकतो ते तुम्ही बघू शकता। तर वरती जिथे जिथे आपण मार्क करून घेतलेला आहे तिथे सुद्धा अशा पद्धतीची मी डिझाईन बनवून घेतलेली आहे। याने जो केकचा लुक आहे तो खूप छान दिसणार आहे। याच्यामध्ये जे आपण चोको चिप्स, नंतर जेम्स आणि जे कॅडबरी वगैरे आहेत त्याने थोडंसं डेकोरेशन करणार आहोत या केकची अजून थोडीशी शाईन वाढवण्यासाठी। तर इकडे बघू शकता आपण याच्यावरती सगळं जे डेकोरेशनसाठी घेतलेलं चॉकलेट्स, जेम्स आहेत ते टाकून घेऊयात। याने आपल्या केकचं डेकोरेशन जे आहे ते पूर्ण होणार आहे। तर मैत्रिणींनो, चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला एक छानशी कमेंट द्या, लाईक करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणींना, जेणेकरून त्याही या व्हिडिओजद्वारे घरच्या घरी होममेड फ्रेश केक जे आहेत ते बनवून रेडी करू शकतात। आणि मैत्रिणींनो, केक बनवणं खूप सोपं आहे, प्रयत्न केलं तर सगळं काही होऊन जातं। बेकिंग जेवढी आपल्याला
टफ वाटते तितकीच इझी आहे. एक वेळ आपण त्या फील्डमध्ये आलो की आपल्याला हळूहळू सगळ्या गोष्टी माहिती पडतात. त्यामुळे आपल्याला बेकिंगविषयी काहीही अडचण येत नाही. तुम्ही आरामात घरच्या घरी अशा पद्धतीचे होममेड फ्रेश केक बनवून रेडी करू शकता. छोटासा बिझनेससुद्धा करू शकता आणि घरच्या घरी आपल्या आसपासच्या बेकरीमध्ये जवळपास कुठेही तुम्ही अशा पद्धतीचे केक बनवून बिझनेससुद्धा करू शकता, सेलसुद्धा करू शकता. तर इकडे बघू शकता केकचं जे डेकोरेशन आहे ते कसं मी करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीचं डेकोरेशन इथे पूर्ण झालेलं आहे आणि खूप छान असा आपल्या केकला लुक आलेला आहे. मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ न्यू बिगिनर्स आणि होम बेकर्स यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा, छानशी कमेंट करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे. मैत्रिणींनो, बेकिंगविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे मला विचारू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी नक्की देईन. बेकिंगविषयी अजून काही माहिती हवी असेल तरीसुद्धा विचारू शकता. आणि हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर मला विश्वास आहे तुम्ही नक्की बेकिंग क्लास स्टार्ट करणार आहात. व्हिडिओची लिंक तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.